श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरात गरिबी घेऊन येणाऱ्या काही सवयी ज्या आपल्या अंगी असतात त्या सवयींबद्दल पाहणार आहोत। बघा, घरात दारिद्र्य आणणाऱ्या या सवयींबद्दल आपल्याला घरातील मोठी वडीलधारी मंडळी अनेक वेळा सांगत असतात किंवा सूचना देत असतात। अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण त्यामध्ये एक खूप मोठा अर्थ दडलेला असतो। वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी घेऊन घरामध्ये येतात, पण अनेकदा आपल्याला याची कल्पनाही नसते। जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही। जसे चांगले कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते, कारण या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होते। अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधाऱ्या मंडळींनी करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता आणतात, त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही। चला तर मग जाणून घेऊया। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मला हे कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आणि मला काम करण्यात अजून उत्सुकता वाटेल आणि स्फूर्ती मिळेल। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधी स्वयंपाकघरामध्ये अस्वच्छ भांडी खूप वेळ तशीच ठेवू नका। जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत। अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवण झाल्यानंतर भांडी न धुता तसंच झोपून जायचं आणि सकाळसाठी ती तशीच ठेवायची, पण या सवयींमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते। त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ खरकटी भांडी ठेवू नका, त्यामुळे राहू केतूचा अपशकुन तुमच्या घरावर पडतो। याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका, असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता। जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये बेसिनमध्ये हात धुवा। ताटात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते। तर त्यानंतर दुसरं बघा, आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काही कामं करू लागतात, TV पाहत असतात, पलंगावर अनेकदा जेवण करतात, पण या सवयी खूप वाईट आहेत। त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते। वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे। वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते। तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात, त्यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही। त्यानंतर बघा, तिसरी सवय, शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे। सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्री लवकर झोपणे खूप चांगले सांगितले जाते, पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात, जे खूप अशुभ आहे आणि अपशकुनी मानले जाते। असे म्हटले जाते की त्यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर, त्या घरावर नाराज होते आणि ते घर सोडून जाते। तसेच गोधुली वेळ जी आहे ती पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे। यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे। याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका। पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका, त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो। सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा। खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका। घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते।
आता त्यानंतर पुढे बघा, दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा. पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका. असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाही आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहत नाही. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ साचू देऊ नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते, मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मामध्ये पूजा, उपवास आणि नियमांना खूप महत्त्व दिले गेले आहे. पण जर तुम्ही पूजा, उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. बघा, जर तुमचा शारीरिक काही त्रास असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण मनापासून देवाची भक्ती आणि श्रद्धा देवावर ठेवावी, ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत आणि गरिबीला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही. याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये. असे केल्याने भगवान नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते. असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवते आणि त्यांच्या अपमानासारखेच आहे. त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू लागते. चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये, हे शुभ मानले जात नाही. चंदन आधी एखाद्या भांड्यात काढा आणि देवतांना अर्पण करा. तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा, त्यामुळे मूर्ती दोष होणार नाहीत. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक निर्माण होते ऊर्जा, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणून रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारतात, त्यामुळे देखील वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू मारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो, ज्यामुळे जो कोणी रात्री आणि संध्याकाळनंतर झाडू मारतो माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात. तसेच अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपले बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात. ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करते. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजाला नेहमी बंद ठेवले पाहिजे. त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. त्यानंतरची सवय बघा, नखे कुरतडण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखे कुरतडणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो. अशा लोकांना डोळ्याच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. तसेच काही लोकांची सवय असते की इकडे तिकडे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये, त्यामुळे घरात माता लक्ष्मीचं आगमन थांबतं. चप्पलसाठी नेहमी एक रॅक बनवून त्यात ठेवा. याशिवाय जुन्या डायऱ्या तसे तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्याच्या प्रगतीवर होत असतो. तसेच घरात जुने पेपर साठवून ठेवू नये. ही सुद्धा घरात दारिद्र्याची कारणे बनतात, ज्यामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने पेपर खूप दिवसांपासून साठले गेले असतील तर ते आजच बाहेर काढा किंवा भंगारवाल्याला द्या. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. संध्याकाळनंतर दूध, दही, मीठ यांसारख्या वस्तूंचे दान करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही. त्यानंतर बघा, घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरातील भिंतीवर लटकवलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडले असेल तर ते लगेचच दुरुस्त करून लावावे किंवा दुरुस्त होत नसल्यास काढून टाका. खराब घड्याळ लावल्यामुळे तुमचा काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही. याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढून टाका. विजेची खराब उपकरणे
अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो। घरात कधीही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवणे, या खराब कुलुपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात। ही खराब कुलुपे त्वरित काढून टाका। त्यानंतर बघा, स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नका। नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा, म्हणजेच गॅस शेगडीला स्वच्छ ठेवा। त्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो। पुराणांमध्ये सांगितले आहे की गॅसवर रिकामे भांडे ठेवले किंवा चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास होतो। अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही। स्वयंपाकघर हे मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे। तेथे देवी देवतांचे वास्तव्य असते। जर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधली माहिती थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा। जर तुम्हाला हे असे व्हिडिओ नवीन माहिती ऐकण्यासाठी आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की जरूर सांगा। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।